तंबाखूमुक्त आरोग्यदायी मुले या कार्यक्रमातून भविष्यातील पिढी तंबाखूमुक्त आणि आरोग्यदायी व्हावी या हेतूने शालेय आणि गाव स्तरावर शिक्षण आरोग्य सलाम मुंबई फाउंडेशनच्या माध्यमातून जे कार्य सुरू आहे ते कौतुकास्पद आहे असे जिल्हाधिकारी यांनी गौरव उद्गार काढले। मुले तंबाखूजन्य पदार्थापासून दूर राहावीत आणि त्याने आरोग्य संपन्न जीवन जगावं यासाठी शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन शालेय स्तरावर कार्यरत आहे। समाज तंबाखू मुक्त करण्यासाठी शाळा हे एक प्रवेशद्वार आहे। जर शाळा तंबाखू मुक्त झाल्या तर समाज देखील तंबाखू मुक्त होईल हा विश्वास आहे। शिक्षण विभागामार्फत तंबाखू मुक्त आरोग्य संपन्न मुलं हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील 26 जिल्ह्यात सर्वच शाळांसोबत यशस्वीपणे राबवलेला आहे। आज मितीस तंबाखू मुक्त आरोग्य संपन्न मुलं ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना प्रशिक्षित केले गेले आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त व्हाव्यात यासाठी सर्वांना प्रशिक्षित केले जात आहे। सर्वांनी मिळून महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या तंबाखू मुक्त शाळांचे निकष पूर्ण केले तर आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाळा तंबाखू मुक्त होतील आणि सर्व मुले आरोग्यदायी जीवन जगतील। तंबाखू नियंत्रण कार्यक्रमास अधिक बळकटी यावी आणि महाराष्ट्रातील सर्व युवक आणि समाज तंबाखू मुक्त व्हावा यासाठी आपण एकत्र येऊया, आपल्या शाळा तंबाखू मुक्त करूयात असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।